नमस्कार इतिहास मित्रांनो. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेले पवित्र स्थान म्हणून रायरेश्वर आपल्या इतिहासात प्रसिद्ध आहे. वयाच्या केवळ 15व्या वर्षी शिवरायांनी म्हणजेच महाराष्ट्राच्या या महादेवांनी प्रत्यक्ष रायरेश्वर महादेवाला साक्ष ठेवून आपली मातृभूमी स्वतंत्र करण्याचा निश्चय केला आणि महाराष्ट्राचाच नव्हे तर पुढे भारताचाही इतिहास या क्षणापासूनच बदलायला चालू झाला. तर हे रायरेश्वर नेमके कुठे आहे आणि शपथेचे ठिकाण ते हेच हे कशावरून आणि त्याचबरोबर सर्वसामान्य शिवभक्तांसह अनेक अभ्यासकांनाही गोंधळात पाडणाऱ्या या रायरेश्वराच्या स्थानाचा कागदोपत्री काही पुरावा आहे का आणि नेमके या पुराव्याच्या बाबतीत खोपडे, जेधे आणि बांदल देशमुखांचे भांडण कसे उपयुक्त ठरले आहे या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. मावळातील रायरेश्वर हे महादेवाचे मंदिर फार पूर्वीपासून जागृत देवस्थान मानले जाते आणि हे ठिकाण देवासमक्ष शपथा घेण्याचे, वचन देण्या-घेण्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. महादेवाची आन म्हणजे सर्वात मोठी शपथ हे तर सुप्रसिद्धच आहे. रायरेश्वराचा सर्वात पहिला उल्लेख साधारण 1570 सालच्या एका हकीकतीत आहे. ही हकीकत आहे जेधे देशमुख आणि खोपडे देशमुख यांच्यातील भांडणाची. यावेळी शिवकाळातील स्वराज्यनिष्ठ कान्होजी जेधेंचे पूर्वज बाजी जेधे यांनी आपल्या साथीदारांना रोहिरेश्वरासमक्ष वचन दिल्याची माहिती या हकीकतीत आहे. मूळ हकीकतीमधील उतारा असा आहे: 12 मुळवे व जेधे यांनी मुले माणसे घेऊन धावडी बंदरीस गेले. तेथे मुले माणसे ठेवून त्यांचा 6 महिन्याची बेगमी करून तेथून निघाले ते श्री रायरेश्वरास येऊन राहिले आणि यातच पुढे अगोदर पाठिंबा केला यांचे समाधान करावे म्हणून देशमुख यांनी दूध भात व बेलभंडार याची क्रिया केली की वतन साधले त्यात निम्मे तुमचे 12 मुळवे याचे व निम्मे आमचे जेधी याचे यात अंतर करूने ऐसी क्रिया केली. ही क्रिया म्हणजे वचन देण्याची जी काही क्रिया आहे ती केली ती श्री रायरेश्वरावरच केलेली आहे. या पत्रानंतर थेट 70 वर्षांनी खुद्द शिवरायांचा उल्लेख असलेले 1642 सालचे एक पत्र पाहू. हे पत्र रोहिड खोऱ्याचे देशपांडे दादाजी नरसप्रभू गुप्ते यांना आलेली आदिलशाही तलब आहे. यातील मजकूर असा: तुझे खोरीतील गाव रोहिरेश्वरचे श्रीस शिवाजी राजे यांनी दिला. देवाचे पूजेस व्यंका व नावरटा कोळी ठेविला. त्यास हाली तुम्ही शिवाजंगम ठेविला तरी तू व देशमुख जाब देण्यास येणे. यातून मिळणारी अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे वयाच्या 12व्या वर्षीच शिवरायांनी रोहिरेश्वरास एक गाव दिला होता. ही एक महत्त्वाची घटना यात नमूद झालेली आहे आणि यानंतर 3 वर्षांनी स्वराज्याच्या शपथेचा प्रसंग घडलेला आहे. मार्च 1645 मध्ये आदिलशहाने पुन्हा दादाजी नरसप्रभूंना एक धमकीचे पत्र पाठवले. कारण होते शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या हालचालींचे. त्यातील मजकूर असा: शिवाजी राजे फर्जंद शहाजी राजे याने शहासी बेमानगी करून तुझे खोरियात रोहिरेश्वराचे डोंगराचे आश्रयाने पुंडावे याने मावळे वगैरे लोक जमाव केला. हाली राजगड किल्ला नाव करून बळकावला. यातून रोहिरेश्वराच्या डोंगराच्या आश्रयाने शिवरायांनी मावळ्यांचा जमाव केला. राजगड किल्ला 1645 साली बळकावला आणि दादाजींना नीट न वागल्यास आदिलशहा विजापूरला नेऊन तुझी गर्दन मारतील अशी जीवघेणी धमकी देण्यात आली होती. या घटना कळतात. आता यानंतर आहे ते शिवरायांचे दादाजी नरसप्रभूंना लिहिलेले आपल्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे पत्र, ज्यात हिंदवी स्वराज्य आणि रायरेश्वरापाशी इमान झाल्याचे शब्द आहेत. यात शिवराय दादाजी नरसप्रभूंना लिहितात: त्यास शहासी बेमानगिरी तुम्ही व आम्ही करीत नाही. श्री रोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदी कुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्री लगत स्वयंभू आहे. त्यांनी आम्हास यश दिले व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरवणार आहे. राजश्री श्री दादापंतांचे विद्यमाने बावाचे व तुमचे व आमचे श्रीपाशी इमान झाले ते कायम वज्रप्राय आहे. हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे. आता यातील महत्त्वाची वाक्य म्हणजे श्री रोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदी कुलदेव आहे. पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे. राजश्री दादापंतांचे विद्यमाने बावाचे व तुमचे व आमचे श्रीपाशी इमान झाले ते कायम वज्रप्राय आहे. हे राज्य व्हावे हे श्रींचे म्हणजेच रायरेश्वराचे म्हणजेच शंभू महादेवाचे मनात फार आहे. प्रत्यक्ष शंभू महादेवाच्या मनात हे राज्य व्हावे हे फार आहे हे खुद्द शिवरायांचे शब्द वाचताना सुद्धा अंगावर काटा येतो. यापेक्षा आणखी कसली ठाम खात्री आणि विश्वास आणखी कोणत्या वेगळ्या शब्दात द्यायचा असतो. आता सर्वात शेवटी रायरेश्वर नक्की कुठे आहे हे स्पष्ट करणारी 2 पत्रे पाहू. या पत्रांमागील घटनांची पार्श्वभूमी अशी आहे: कान्होजी जेधे देशमुखांच्या मुलखात कृष्णाजी बांदल देशमुख अतिक्रमण करत होते. त्याची तक्रार निजामशाही वजीर मलिक अंबरकडे गेल्यावर त्याने कान्होजींना व कृष्णाजींना पत्रे लिहून हा वाद मिटवायला सांगितले. हा सीमेचा वाद असल्याने यात रायरेश्वर व त्याच्या लगतच्या गावांचा उल्लेख येणे
रास्त आणि आवश्यकच होते आणि नेमके याचमुळे रायरेश्वराचे स्थान निश्चित होते. यावेळी हा मुलूक अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता. पहिले पत्र मलिक अंबरने 1624 सप्टेंबरमध्ये कृष्णाजींना लिहिलेले आहे. त्यातील मजकुरातील महत्वाची वाक्य आहेत ती अशी: तरफ भोर नजीक राईरेश्वर डोंगर आहे, एके तर्फेनी तफे हिरडस माऊलीचे दोन्ही चारी गाव आहे ती त्याची सीव लागली आहे, व एके तर्फेनी सेरीकराचे तर्फेचे गाव मौजे कारी व मौजे वडटेंबी व मौजे कोर्ले या तिन्ही गावाची सीव डोंगराशी लागली आहे. डोंगर दोन्ही मुलकाचे सरदेमध्ये आहे. आणि याच्या पाठोपाठ महिन्याभरातच मलिक अंबरने कान्होजी जयदेव देशमुखांना पत्र लिहिलंय. हे पत्र आहे ऑक्टोबर 1624 मधील आणि त्यातील महत्वाचा मजकूर पाहून घेऊया. रायरीश्वर डोंगर, इथं राईरीश्वर म्हणलंय पहा. राईरीश्वर डोंगर तपे मजकूर म्हणजे तपे रोहिडा व तपे हिरडस मावळ व नजीक वाई विलायती दरम्यान आहे. एके तर्फेने सेरीकराचे गाव मौजे कारी व मौजे वडतेंबी व मौजे कोर्ले या तिन्ही गावीची सीव डोंगराशी लागली आहे व तपे हिरडस मावळीचे गाव दोन्ही चारी सीव लागली आहे. आणि ह्याच पत्रामध्ये पुढं एक महत्वाचं वाक्य आहे ते म्हणजे तरी ये बाबे, म्हणजे ह्या तुमच्या भांडणाच्या बाबतीत, तरी ये बाबे रायरीचे हवालदार व किल्ले रोहिडाचे हवालदार व रोहिडाचे कारकुनास खुर्दकत सादर करणे, जे तुम्ही रायरीश्वराचे माथा बैसोन कृष्णाजी बांदल बोलावून निवाडा करणे. आता या दोन्ही पत्रात रायरेश्वराला लागून असलेल्या गावांची नावे कारी, वडटेंबी व कोर्ले आहेत हे स्पष्टपणे नमूद आहे. तसेच रायरेश्वर हे रोहिड खोरे, हिरडस मावळ व वाई प्रांताच्या मध्ये आहे हे देखील नमूद आहे. आणि तुम्ही रायरेश्वराचे माथा बैसून निवाडा करणे असे जे वाक्य आहे त्यावरून पुन्हा सिद्ध होते की रायरेश्वराला साक्षी ठेवून केलेला निवाडा फार बंधनकारक आणि पवित्र मानत असत, हे यातून ठळकपणे समोर येते. आता आपण रायरेश्वर परिसराचा नकाशा आणि लगतची गावे पाहू. हा संपूर्ण हिरडस मावळ, रोहिड खोरे आणि वाई प्रांताचा नकाशा. याच्या बरोबर मध्ये दिसतो आहे तो रायरेश्वराचा डोंगर. हे इथे आहे रायरेश्वराचा डोंगर व त्यावरील रायरेश्वराचे मंदिर. रायरेश्वराच्या डोंगराला लागूनच सध्याच्या कारी, वडतुंबी आणि कोर्ले या गावांच्या सीमा आहेत. ही तिन्ही गावे ह्या नकाशात दिसत आहेत. रायरेश्वर डोंगराला हिरडस मावळ, रोहिड खोरे व वाई प्रांताच्या सीमा भिडलेल्याही नकाशात स्पष्ट दिसत आहेत. इथून थोड्या उत्तर पूर्वेला भोरच्या दिशेला रोहिडा किल्ला आहे. रोहिडा किल्ला किंवा त्यावरील मंदिर म्हणजे रायरेश्वर नाही हे या नकाशातून स्पष्टच कळते. म्हणजे सध्या आपण ज्या रायरेश्वरला जातो तेच हे स्वराज्य संकल्प भूमी रायरेश्वराचे पवित्र स्थान आहे. शिवाय रायरेश्वर, रोहिरेश्वर ही आपण पाहिलेल्या पत्रातील दोन्ही नावे याच स्थळाची आहेत. मात्र रोहिडेश्वर हे नाव कुठून आले हे काही निश्चित सांगता येत नाही. कदाचित वाचनातील चूक अथवा गैरसमजातून रोहिड्याला ईश्वर जोडून रोहिडेश्वर नाव तयार झाले असावे. तसेच रोहिडा किल्ल्यावर जे मंदिर आहे त्याला रोहिड मल्ल मंदिर म्हणतात, तेव्हा रोहिडा किल्ल्यावरील मंदिराचा रायरेश्वरशी काहीही संबंध नाही. वरच्या सर्व माहितीवरून हिंदवी स्वराज्य शपथभूमी रायरेश्वर म्हणजेच सध्या प्रसिद्ध असलेले रायरेश्वर आहे. हिंदवी स्वराज्य हे शब्द याच रायरेश्वर मंदिरातील शपथेने जन्मले आहेत. तर मग आपण रायरेश्वराला स्वराज्याचे जन्मस्थानच म्हटले पाहिजे नाही का? जेव्हा केव्हा तुम्ही या रायरेश्वराला जाल आणि शिवपिंडीचे दर्शन घ्याल तेव्हा हेच ते हिंदवी स्वराज्य संकल्प स्थान रायरेश्वर आहे याची मनोमन खात्री ठेवा. आणि हो, खोपडे, जेधे आणि बांदल देशमुखांच्या भांडणाला सुद्धा याचे श्रेय द्यायला विसरू नका. आणि मावळच्या या देशमुखांची भांडणे म्हणजे प्रोफाईल लॉक करून फेसबुकवर केलेली पोकळ शिवीगाळी नसायची, तर थेट भिडून वैरी कायमचा संपवायचा अशी ही भांडणे असत. आणि या भांडणाच्या निमित्तानेच जी पत्रे लिहिली गेली त्यातून आपल्याला रायरेश्वराचं स्थान कळलेलं आहे. तर अशी आहे ही हकीकत स्वराज्य संकल्प स्थान रायरेश्वर मंदिराच्या स्थान निश्चितीची. या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना, इतिहास भक्तांना, परिचितांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चॅनल सबस्क्राईब तर कराच, पण लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.